तर विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार हिरामण खोसकर यांची डोकेदुखी आता वाढली आहे। मतदारसंघाबाहेरील उमेदवार नको, स्थानिक उमेदवारच द्या, अशी मागणी आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे। नाशिकच्या खोसकरांना इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून आता विरोध होतोय। क्रॉस वोटिंग प्रकरणात देखील हिरामण खोसकर यांचं नाव समोर आलेलं होतं। किंबहुना तशी चर्चा सुरू आहे। तर मी 100% स्थानिक असल्याचं खोसकर यांनी म्हटलंय। हिरामण खोसकर आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। आता काय सांगाल, बैठक झाली त्याच्यात असा आरोप करण्यात आलाय की आपण स्थानिक नाही आहेत। मी 100% स्थानिक आहे। ज्यांनी आरोप केला त्याचं त्यांनी माझं गाव जाऊन बघावं। आडगाव देवळा मोठी ग्रामपंचायत देवळा आमचे पूर्ण भाऊबंद आहेत। आम्ही देवाऱ्यात आहे। आमचे आजोबा इकडे आले नाईकवाडीला राहिल्यानंतर 85 पर्यंत आमचा देवारा एकंदर व्हायचा। माझे आजोबा या ठिकाणी पंजोबा आले आणि राही बसले, परंतु माझे सगळे भाऊबंद हे आडगाव देवळ्याला आहे। परंतु मी स्थानिक त्र्यंबक तालुक्यातला आहे, आडगाव देवळ्याचा आहे आणि आमचा देवारा 86 पर्यंत आमचा देव काढू एकंदर राहायचं। ते असे म्हणतात की तुमच्या मतदारसंघात देवळाली, तुम्ही देवळालीची निवडणूक लढवली पाहिजे। देवळालीचं मतदारसंघ तुझा अनुसूचित जातीसाठी ही जमातीची जागा आहे आणि माझं गावच देवळा आहे मतदारसंघामध्ये इगतपुरीमध्ये आडगाव देवळा, तर ते सांगणं काही उपयोग नाही। आता ज्याला कोणा विचारते माझी लढावा, सरळ लढायला तयार आहे। यांना काय आरोप करायचे कारण मी लढायला तयार, मी 100% सांगतो निवडून पण येणार आहे, मी लढणार पण। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।